मागील काही दिवसातच तरुणांमध्ये महागड्या मोबाईलचे मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे आयफोनची अधिकच क्रेज तरुणांमध्ये आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील एका 20 वर्षीय तरुणाने चक्क आयफोनसाठी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं। आई वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आयफोन मिळत नसल्याच्या रागातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। अनिकेत प्रल्हाद म्हस्के वय वर्ष 20 असं मृत तरुणाचं नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत आपल्या आई वडील व लहान भावासह नागसेन नगर मध्ये राहतो। दरम्यान शनिवारी रात्री त्याचा लहान भाऊ परिसरातच मामाकडे गेला आणि रात्री देखील तिथेच झोपी गेला। तसेच आई वडील देखील कामावर असल्याने अनिकेत घरी एकटाच होता। दुसऱ्या दिवशी सकाळी मामाकडे गेलेला लहान भाऊ घरी परतला। त्याने घराचा दरवाजा ठोठवला, मात्र वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे शेजारच्या मदतीने घरात डोकावून पाहिलं असता अनिकेत लटकलेल्या अवस्थेत आढळला। अनिकेतचे मित्र व नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार नुकताच 12वी उत्तीर्ण झालेला अनिकेत पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता। वडील साखर कारखान्याच्या ट्रकवर चालक असून आई खासगी रुग्णालयात नर्स आहे। तर अनिकेत मागील काही दिवसांपासून आयफोनसाठी हट्ट करत होता, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडा मोबाईल घेणं शक्य नव्हतं। याबाबत घरच्यांनी त्याला अनेकदा समजावूनही सांगितलं होतं। त्याच नाराजीतून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। त्याचा बंद मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं।